लेबर आणि इंडस्ट्रियल लॉ 1 च्या नोट्सचे मराठीत रूपांतर दिले आहे. 3. कामगार आणि औद्योगिक कायदा 1, लेबर आणि इंडस्ट्रियल लॉ 1, ऑक्टोबर 2023 जुनी योजना, ओल्ड स्कीम, LLB 1, 17-2, सेम 2. थोडक्यात उत्तरे, प्रत्येकी 5 गुण. पूर्णांक 1, दशांश सेट ऑफ आणि सेट ऑन अँड सेट ऑन, बोनस प्रदान अधिनियम 1965 अंतर्गत. सेट ऑन जेव्हा वाटप करण्यायोग्य नफा, ॲलोकेबल सरप्लस कमाल बोनस 20% पेक्षा जास्त असतो, तेव्हा ती जास्तीची रक्कम पुढील 4 वर्षांपर्यंत पुढे नेली जाते. सेट ऑफ जेव्हा किमान बोनस देण्यासाठी पुरेसा नफा नसतो, तेव्हा झालेली तूट पुढील वर्षांतील नफ्यातून भरून काढण्यासाठी पुढे नेली जाते. उद्देश, वर्षानुवर्षे बोनस देण्यामध्ये स्थिरता राखणे. पूर्णांक 2, दशांश भविष्य निर्वाह निधी, प्रोव्हिडंट फंड कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतूद अधिनियम 1952 अंतर्गत. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसाठी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. मालक आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात, साधारणपणे वेतनाच्या 12%. यात समाविष्ट आहे भविष्य निर्वाह निधी PF, पेन्शन योजना EPS, विमा योजना EDLI. उद्देश, सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे. पूर्णांक 3, दशांश वैद्यकीय बोनस, मेडिकल बोनस प्रसूती लाभ अधिनियम 1961 अंतर्गत. जर मालकाने मोफत वैद्यकीय सुविधा दिली नसेल तर महिला कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. याची रक्कम सरकारद्वारे निश्चित केली जाते, सध्या अंदाजे 3,500 रुपये किंवा सुधारित दराप्रमाणे. उद्देश, गर्भधारणेदरम्यानचा वैद्यकीय खर्च भागवणे. पूर्णांक 4, दशांश मजुरीचे प्रदान आणि पगारातून कपात पेमेंट ऑफ वेजेस अँड डिडक्शन्स, मजुरी प्रदान अधिनियम 1936 अंतर्गत. अनधिकृत कपातीशिवाय मजुरी वेळेवर मिळेल याची खात्री करणे. मान्य असलेल्या कपाती, दंड, कर्तव्यावर गैरहजेरी, नुकसान किंवा हानी, घर निवास, अकोमोडेशन, आयकर PF इत्यादी. एकूण कपात खालील मर्यादेपेक्षा जास्त नसावी. 50% सामान्यतः, 75% सहकारी संस्थांच्या कपातीसह. उद्देश, कामगारांना मजुरीच्या अनुचित पद्धतींपासून वाचवणे. पूर्णांक 5, दशांश बालकामगारांचे आरोग्य, हेल्थ ऑफ चाइल्ड लेबर, बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 अंतर्गत. धोकादायक व्यवसायांमध्ये मुलांच्या रोजगारावर बंदी घालते. तरतुदी, कामाचे योग्य तास, साप्ताहिक सुट्ट्या, स्वच्छता, वायू विजन, व्हेंटिलेशन, प्रकाश, पिण्याचे शुद्ध पाणी, ध्येय, मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करणे. पूर्णांक 6, दशांश पेन्शन, सेवानिवृत्तीनंतर दिली जाणारी नियमित रक्कम. कर्मचारी पेन्शन योजना EPS सारख्या योजनांतर्गत प्रदान केली जाते. मालकाच्या योगदानाद्वारे निधी जमा केला जातो. उद्देश, वृद्धापकाळात उत्पन्न सुरक्षा प्रदान करणे. सविस्तर उत्तरे, प्रत्येकी 12 गुण. पूर्णांक 1, दशांश बोनस प्रदान अधिनियम 1965 वर टीकात्मक टिप्पणी लिहा. प्रस्तावना, हा कायदा नफा किंवा उत्पादकतेवर आधारित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची तरतूद करतो. उद्देश, कर्मचाऱ्यांना नफ्याचा योग्य वाटा मिळवून देणे आणि औद्योगिक सुसंवाद राखणे. लागू होणे 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांना लागू. मुख्य तरतुदी. पात्रता, ज्यांचे वेतन 21,000 रुपये महिनापर्यंत आहे, किमान 30 दिवस काम केलेले असावे. बोनस मर्यादा, किमान 8.33%, कमाल 20%. गणना, ॲलोकेबल सरप्लस वर आधारित. सेट ऑन आणि सेट ऑफ, वर्षभरातील नफा तुटीचे समायोजन. अपात्रता, फसवणूक, चोरी किंवा गैरवर्तन केल्यास बोनस नाकारला जाऊ शकतो. फायदे, कामगारांचे मनोबल वाढते, उत्पादकता वाढते, नफ्याचे न्याय्य वाटप होते. टीका, केवळ कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित. नफ्याची गणना क्लिष्ट आहे. मालक कधीकधी नफ्यात फेरफार करतात. निष्कर्ष, हा कायदा सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचा आहे, परंतु अधिक व्याप्ती आणि पारदर्शकतेसाठी यात सुधारणांची गरज आहे. पूर्णांक 2, दशांश बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 च्या तरतुदी. प्रस्तावना, बालकामगार पद्धत नष्ट करणे आणि कामाच्या परिस्थितीचे नियमन करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य तरतुदी. 1. प्रतिबंध, 14 वर्षांखालील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये खाणकाम कारखाने कामावर ठेवता येत नाही. 2. किशोरवयीन कामगार 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक व्यवसायात काम करण्यास बंदी. 3. नियमन, कामाचे तास मर्यादित, रात्रीच्या कामावर बंदी, साप्ताहिक सुट्टी अनिवार्य. 4. आरोग्य आणि सुरक्षा, स्वच्छ कामाची जागा, योग्य वायू विजन, प्रकाश आणि पिण्याचे पाणी. 5. शिक्षा, कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर दंड आणि कारावासाची तरतूद. 6. शिक्षण, हा कायदा शिक्षणाचा अधिकार RTE ला पाठिंबा देतो. 2016 च्या सुधारणा,
कौटुंबिक व्यवसायाव्यतिरिक्त काही अटींसह बालकामगारांवर पूर्ण बंदी आणि कडक दंड. टीका: कौटुंबिक व्यवसायातील सवलतीचा गैरवापर होऊ शकतो. अंमलबजावणी कमकुवत आहे. गरिबीमुळे बालकामगार प्रथा आजही अस्तित्वात आहे. निष्कर्ष: कायदा आवश्यक आहे, परंतु त्याची कडक अंमलबजावणी आणि सामाजिक जनजागृती गरजेची आहे. प्र.3 प्रसूती लाभ अधिनियम 1961 वर सविस्तर टिप लिहा. प्रस्तावना: हा कायदा प्रसूती दरम्यान महिलांच्या रोजगाराचे रक्षण करतो. उद्देश: माता आणि बालकाचे आरोग्य जपणे, नोकरीची सुरक्षा सुनिश्चित करणे. मुख्य तरतुदी: प्रसूती रजा 26 आठवडे, पहिल्या 2 मुलांसाठी, त्यानंतरच्या मुलांसाठी 12 आठवडे. पगार: रजेच्या काळात पूर्ण वेतन. वैद्यकीय बोनस: वैद्यकीय सुविधा नसल्यास दिला जातो. बडतर्फीवर बंदी: प्रसूती रजेच्या काळात मालक महिलेला कामावरून काढू शकत नाही. नर्सिंग ब्रेक्स: कामावर परतल्यानंतर बाळाच्या संगोपनासाठी विश्रांतीची वेळ. क्रेच सुविधा: 50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये पाळणाघर अनिवार्य. फायदे: महिला कल्याणाला चालना, नोकरीतील सहभाग वाढतो, बालकाचे आरोग्य जपले जाते. टीका: मालकांवर आर्थिक भार पडतो, केवळ संघटित क्षेत्रापुरते मर्यादित. असंघटित क्षेत्रातील महिला वंचित राहतात. आहे, परंतु त्याची व्याप्ती वाढवणे आणि आर्थिक जबाबदारी विभागणे आवश्यक आहे. 3. Labor and Industrial Law 1, October 2023, Old Scheme LLB 1 S2. A. Short answers 5 marks each. Q1 Set off and set on. Under the Payment of Bonus Act 1965. Set on. When allocable surplus exceeds the maximum bonus 20%, the excess is carried forward for up to 4 years. Set off. When there is no or insufficient surplus to pay minimum bonus, the deficiency is carried forward and adjusted against future surplus. Purpose: to maintain stability in bonus payments across years. Q2 Provident Fund. Under the Employees Provident Funds and Miscellaneous Provisions Act, 1952. A social security scheme for employees after retirement. Both employer and employee contribute, usually 12% of wages. Includes Provident Fund, PF, Pension Scheme, EPS, Insurance Scheme, EDLI. Objective: to ensure financial security after retirement. Q3 Medical Bonus. Under the Maternity Benefit Act, 1961. Paid to women employees if employer does not provide free medical care. The amount is decided by the government, currently around 3,500 rupees or as amended. Purpose: to cover medical expenses during pregnancy. Q4 Payment of wages and deductions from salary. Under the Payment of Wages Act, 1936. Ensures timely payment of wages without unauthorized deductions. Permissible deductions: fines, absence from duty, damage or loss, house accommodation, income tax, PF, etc. Total deductions should not exceed 50% general, 75% with cooperative society deductions. Objective: protect workers from unfair wage practices. Q5 Health of child labor. Under the Child Labor Prohibition and Regulation Act, 1986. Prohibits employment of children in hazardous occupations. Provides proper working hours, weekly holidays, cleanliness, ventilation, lighting, safe drinking water. Aim: protect physical and mental health of children. Q6 Pension. A regular payment made after retirement. Provided under schemes like Employees Pension Scheme, EPS. Funded through employer contributions. Objective: provide income security in old age. B. Detailed answers, 12 marks each. Q1 Critically write about Payment of Bonus Act, 1965. Introduction. The Payment of Bonus Act, 1965, provides for payment of bonus to employees based on profits or productivity. Objectives: *ensure fair share of profits to employees. Maintain industrial harmony. Applicability: applies to establishments with 20 or more employees. Key provisions. Eligibility: employees earning up to 21,000 rupees per month must work at least 30 days. Bonus limits: minimum 8.33%, maximum 20%. Calculation: based on allocable surplus. Set on and set off: adjust surplus/deficit over years. Disqualification: fraud, theft, misconduct. Advantages: improves worker morale, promotes productivity, ensures equitable distribution of profits. Criticism: limited to low-income employees, complex calculation of surplus. Employers sometimes manipulate profits, not applicable to all sectors. Conclusion: the Act is important for social justice, but needs reforms for wider coverage and transparency. Q.
2. Provisions of Child Labor, Prohibition and Regulation Act, 1986. Introduction aims to eliminate child labor and regulate working conditions. Key provisions. 1. Prohibition. Children below 14 years cannot be employed in hazardous industries, e.g., mining factories. 2. Adolescent labor, 14 to 18 years prohibited in hazardous occupations. 3. Regulation, working hours limited, no night work, weekly holiday mandatory. 4. Health and safety, clean workplace, proper ventilation, lighting, drinking water. 5. Penalties, strict punishment for violations, imprisonment and fines. 6. Education link, supports right to education. Amendments, 2016. Complete ban on child labor except family enterprises with conditions, stronger penalties. Criticism, family enterprise exception misused, weak enforcement, poverty still drives child labor. Conclusion, the Act is essential but requires strict enforcement and social awareness. Q3. Critically write a note on Maternity Benefit Act, 1961. Introduction, protects employment of women during maternity. Objectives, protect health of mother and child, ensure job security. Key provisions. Maternity leave, 26 weeks, for first 2 children, 12 weeks for subsequent children. Payment, full wages during leave. Medical bonus, paid if no medical facility provided. Prohibition of dismissal, employer cannot dismiss during maternity leave. Nursing breaks, allowed after return to work. Crèche facility, mandatory for establishments with 50+ employees. Advantages, promotes women's welfare, encourages work participation, protects child health. Criticism, cost burden on employers, limited to formal sector, many women in informal sector excluded. Conclusion, the Act is progressive but needs wider coverage and shared financial responsibility.